की संपूर्ण इकडचं नागालँडचं खरंच वातावरणाचं काहीच सांगता येत नाही. कधी पण पाऊस नाही तर कधी पण वारं वादळ गेलेत ना, तोपर्यंत मी जाईन आणि मस्त अशा थोड्याफार गप्पा मारून येईन बायकांसोबत. आणि तू तू कोणाचं नाव आहे ग हे? आरू कोणाचं नाव आहे? हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कस काय आहे सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग करूया सुरू. तर आता सध्या आहे ना, म्हणजे फौजी आणि आरू गेलेले आहेत म्हणजे सब्जी आणायला. सब्जी म्हणजे आठवड्याला जी आपल्याला सब्जी भेटते ना, मी मागच्याच व्लॉगमध्ये शेअर केलं होतं तुमच्यासोबत. तर ती काय आणायला आता पुन्हा या आठवड्याची भेटन. तर ते दोघं गेलेत आणायला आता, म्हणजे दुपारी. इथं मस्त असं आहे ना, मस्ती करत बसले होते. सगळा राडा मला पसारा आवरून ठेवला आणि आता दोघं गेले मस्त असे फिरायला. चक्कर मारून येते आणि मग आल्यावर आता जेवण करायचे. स्वयंपाक वगैरे संपूर्ण सकाळी झालेला आहे. दिवाबत्ती तर सकाळी सकाळीच म्हणजे केली होती. जेव्हा काय म्हणजे आंघोळ वगैरे केली ना, त्यावेळीच मस्त अशी इथं दिवाबत्ती वगैरे संपूर्ण काय झालं होतं. तर दिवसभरात म्हणजे एखाद्या दिवशी जरी दिवाबत्ती करायची विसरली ना, तर संपूर्ण दिवस असा अपूर्णच वाटतो कस तरी. त्यामुळे दिवसाची सुरुवात म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे दिवाबत्ती करूनच केली पाहिजे. तर मी पण संपूर्ण दिवस म्हणजे दिवसाची सुरुवात ना अशीच काही करते. संपूर्ण दिवस इतका फ्रेश आणि आनंदात जातो ना, मस्त असा. आणि तसं पण म्हणजे ना, आज दिवसभर इतकं काम होतं करायचं, तर बरोबर ते संपूर्ण आवरून घेतलं आणि लवकरच झालं. कारण की आज उठायला इतका उशीर झाला होता ना, कारण की रात्री असंच म्हणजे थकावट सारखं जाणवत होतं आणि डोकं पण जरा जास्तच दुखत होतं ना, यामुळं भरपूर असा उशीर झालता. कारण की आरुणी पण रात्री भरपूर जागरण केलंय. काय तिला मस्ती आलती काय माहीत, पण रात्रभर इतकी झोपतच नव्हती लवकर. तर तिच्याच मागं रात्र माझी भरपूर असं जागरण झालतं. तर यामुळं झोप नाही झाली ना, तर डोकं दुखतं असं होतं. मग संपूर्ण झोप काय कंप्लीट होत नाही. की आता काय होतं म्हणजे जसं काय म्हणजे लहान बाळ मोठं लेकरं असे झाले ना, तर झोप काय कंप्लीट व्हायची विसरूनच जायचं. म्हणजे लहान लेकरं झाले ना, म्हणजे झोपायचं तर काय आपल्याला टाळावंच लागतं. म्हणजे विसरूनच जायचं आपली झोप वगैरे काय असतं ते. लहानपणी पण आरू इतकी जागरण करायची ना, आणि अजून पण तिची काही ती सवय गेलेलीच नाहीये. अजून पण ती करतीच. कारण की गावाकडे जेव्हा होतो ना, त्यावेळी भरपूर अशी चांगली झोपायची. मस्त 8:30 ते 9 वाजता ना डायरेक्ट झोपून जायचे मस्त अशी. रात्रभर उठत पण नसं, काहीच नसं. गावाकडं कसं असतं, लेकरं म्हणजे भरपूर असे दमतात दिवसभर पळून इकडं तिकडं ना, तर यामुळं गाढ झोप येते. इथं काही त्यांना उद्योगच नाही, काही कामच नाहीये. तेवढं बाहेर काही थोडा वेळ खेळन, ती खेळन, नाही तर घरातच आपली लुडबुड करत असते माझ्यापाशी. यामुळं दमत नाही आणि तिला रात्री झोप पण येत नाही. तिला नाही येत आणि ती मला पण येऊन नाही देत अशी झोप. आमच्या दोघींची असेच रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मस्ती चालत असती. झोपायचं मी ट्राय करते, ती काही झोपणार नाही. घडीत मग पाणी, घडीत खाणं पिणं हेच चालतं म्हणजे रात्री तिचं 11 वाजेपर्यंत. मग तिथून काही जाती आणि मग झोपणार, ते पण रात्रीमध्ये आधी उठणार. तर असंच काय म्हणजे ना, तिने रात्री सुद्धा भरपूर वैताग गेलता. यामुळं झोप पण कंप्लीट झाली नाही आणि डोकं पण धरलं होतं त्यामुळं. तर कसं बस आहे ना, सकाळी लेट झालं तर उठायला. तर उठले, संपूर्ण असं स्वयंपाक वगैरे केला आणि आता सगळं काय आवरलं. ते दोघं गेलेत सब्जी आणायला आणि आता मला इथं ठेवलं संपूर्ण असा उद्योग वाढून. संपूर्ण असे भांडे वगैरे इकडे तिकडे पसारा करून दिलाय. म्हणजे भरून तर ठेवायचे नाही, तर खेळायचे पण नाही, तर नुसते असे फेकून द्यायचे. बस एवढंच आवडतं तिला. तर बघा आता हा संपूर्ण पसारा मला इथं त्यांनी वाढून ठेवलाय. संपूर्ण भांडे कसे इकडं तिकडं संपूर्ण दिलेत फेकून. त्याचबरोबर हा झोका आता वरती म्हणजे सोडला होता की त्याला आता परफेक्ट अशी जागा करायची आहे, तर तिने तो सुद्धा तिथंच दिलाय असा फेकून. आता उगाच अशीच खाली बसल्या बसल्या त्याच्यावर खेळत होती. इकडं पण बेडवर सगळे भांडे करून टाकलेत. पिशवी एकीकड, आमचे भांडे एकीकड, झोका एकीकड. तर आता संपूर्ण असं आहे ना, मला एक काम आवरून घ्यावं लागन हे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना, आता इथलं संपूर्ण असं त्यांना येऊस तर आवरून घेते. मग ते आल्यानंतर जेवण करू. त्याचबरोबर त्या ताईन बसले ते बाहेर असं मस्त असं म्हणजे आता उन्हाला बसू वाटतं. कारण की ऊन काही इकडं पडत नाही लय जास्त ना, त्यामुळं कधी मध्ये पडलं तर मस्त अशा बायका सगळ्या मिळून आहे ना, मस्त असं गावाकडच्या सारखंच बाहेर मस्त अशा गप्पा मारीत बसत असतात. तर आता मला सुद्धा तिकडं जायचं होतं. म्हटलं हे दोघं येतात ना जाऊन, तोपर्यंत मी पटकन येते चक्कर मारून तिकडं थोड्याफार गप्पा करून. कारण की दिवसभर घरात पण इथं आहे ना, सारखं रूममध्ये बसून इतकं बोर वाटतं ना, खूपच बोर होतं. त्यामुळं गावाकडची फिलिंग्स येते. एक बाहेर गेलं, मस्त असं फिरलं बोललं चाललं तर मस्त असा दिवस पण जातो आणि फ्रेश पण वाटतं बाहेर गेल्यावर. आणि एवढं सारखं दुखणं घेऊन बसलं ना, मग घरात जास्त असं
म्हणजे जास्त दुखल्यासारखं वाटतं, त्यामुळे थोडं फिरले तर बरं वाटेल. तर चला आता तिकडेच जाते मग. तर पहिल्यांदा बघून घेते म्हणजे माझी भाजी भाकरी झालेली आहे का नाही संपूर्ण अशी. तर ती काही संपूर्ण झालेलंच आहे, पण तरी बघते एकदा चेक करते मगच जाते, कारण की आल्यावर परत मग आरोड नको व्हायला काही असं काही. तर बाहेर पण आहे ना आज वातावरण इतकं छान झालं ना, मस्त असं थोडंफार ऊन त्याचबरोबर सावली असं कवळं ऊन पडतंय ना, तर मस्त असं बाहेर गार वातावरण झालंय, तर छान वाटतंय. चला आता मी पण येते चक्कर मारून. पहिल्यांदा बघते असा स्वयंपाक वगैरे झालाय का नाही. स्वयंपाक तर झालायच तसा. मी आत्ता एकदम मस्त अशा आहे ना 2-3 बाजरीच्या भाकरी केल्या, त्याचबरोबर रात्रीची होती कांदा टोमॅटोची चटणी पण होती थोडीफार ती पण, आणि त्याचबरोबर इथे पाहू शकतात मस्त असं आहे ना कारल्याची भाजी सुद्धा केलती मी आज. बघा किती छानपैकी अशी चपचपीत ना कारल्याची भाजी केलती आज, आणि खूप दिवसातून कारल्याची भाजी केली होती आज, त्यामुळे आहे ना म्हणजे असं झालं कधी खाईन आणि कधी नाही. कारण की सगळ्यात मेन म्हणजे कारल्याची भाजी मला एकटीलाच इतकी आवडती ना, म्हणजे सगळ्यात जास्त तीच माझी फेवरेट आहे, त्यामुळे आज तीच केली होती. तर ते आल्यावर तर एकदाच इथे आहे ना बेड सेट करायला घेतलं होतं मी, म्हणजे आमच्या आरू मॅडमनी जे धिंगाणा घालून गेलती ना ते काम आवरायला, तर संपूर्ण असे कपडे इकडे तिकडे फेकून देते, आणि लेकरांना काय मजा येते काय माहिती आहे असं करण्यात. पण काम करू तर नाही लागणार, पण वाढायला खरंच त्यांना सांगावंच नाही लागत बिलकुल कोणतं काम वाढून ठेवा, ते आपोआप वाढून ठेवतातच. आणि आरूचं काही तसंच आहे, तिचे जसं काही तिला म्हणजे तिच्या पप्पाने आहे ना ऑनलाईन तो भांड्याचा सेट घेतला होता ना, तसं तिला तिचं इतकं वेळ लागलंय ना, म्हणजे ती खेळणार तर नाही त्याच्यासोबत, पण आपली उगाचच मस्ती करत बसणार. म्हणजे तिला धड मी तो बांधून ठेवलेला जमत नाही, आणि असं काही म्हणजे दुसरीकडे ठेवून दिलेला जमणार नाही. ती फक्त घेणार आणि इकडं तिकडं फेकून देणार ते भांडे, बास एवढंच चालतं तिचं दिवसभर. पोटॅटो कुठे आहे? पोटॅटो आरू पोटॅटो कुठे आहे? वा 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 पोटॅटो पडला. आणि बनाना कुठे आहे? बनाना बनाना पण भेटला ना आज. कुठे? वा वा बनाना पण भेटला, तो बनाना आहे. आणि ओनियन कुठे आहे? ओनियन कुठे आहे? घे बरं ओनियन. ते पोटॅटो आहे बच्चा. ओनियन ओनियन भेटलाय ना. हा ओनियन बरोबर राईट. आणि ऑरेंज संत्रा कुठे आहे? संत्रा ऑरेंज ही काय हो? ही काय हो? इतका मोठा भोपळा, बापरे. भोपळा तर आपल्याला आवडत नाही, तोच भेटला आज भोपळा. तो तर आवडत नाही आपल्याला, आता बळच खावा लागल. दे खाली साईडला ठेव, साईडला ठेव तो. आणि ऑरेंज होतं ना याच्यात. अरे ऑरेंज होतं ना अजून. ऑरेंज दाखव ना, तो बनाना आहे. दे खाली ठेवून दे बनाना. ऑरेंज दे ना मला. काय खायचं तुला? कच्चे कच्चे ते कच्चं आहे का अरू? हे बघ हिरवे येते, ते एकदम हिरवे येतं. मला वाटलं पपई भेटन आज, पण माझी फेवरेट, पण पपई पण नाही भेटली आज. तोडलं मॅडमने आमच्या. ऑरेंज आहे ना, पण जाऊ द्या, ऑरेंज भेटले ह्यावेळी, जाऊ द्या. मस्त आहे ऑरेंज, पिकलेलं पण आहे आणि गोड दिसतंय. आता तर ऑरेंजच खाऊ. कच्चे ते अजून काय? कच्चे उद्या 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 पिक. पोटॅटो. अजून काय भेटलं? ओनियन. कच्चे ते. काकडी भेटली का हो? खिरा पण भेटला. एकच दिला का? वाटाणा आहे का रुपीस? वाटाणा पण. लई जीव पप्पात, लई जीव पप्पात ना. चलायला सुरुवात.
बघा आता टेन्शनच नाही मला काही, होय की नाही आरू? मला टेन्शनच नाही ना वाटाणा सोलायचं. तू सगळं सोलून ठेव बरं का, डायरेक्ट भाजी करू आपण संध्याकाळी त्याची. मस्त आहे हो, गोड लागते. आरूला नाही, आरूला नाही. हे बघ संत्र संत्र गोड गोड आहे आरू. गोड गोड आहे, छान आहे हो. पपई नाही भेटली पण ह्यावेळी जाऊ दे, आता संत्राव काम चालावं लागन. पुढच्या वेळी भेटम पुन्हा. इकडची पपई कस काय माहित, पण मला पपई कधीच आवडत नव्हती, पण आता पपई इतकी आवडायला लागली ना असं वाटतंय पुन्हा तीच यायला पाहिजे होती सब्जीत खायला. तू सोलले पण वाटाणा? वा 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 वा, आरुणी तू सोललं पण बाबा. आता भाजी करू आपण त्याच्या. गुड गर्ल बर का आरू, किती हुशार आहे बाई. सोलून पण ठेवलं लगेच. सोलून ठेवलं ना, सब्जी आल्या बरोबर असंच काम करीत जा. हॅलो आरू, काय करते तू? तू कोणाचं नाव आहे ग हे? आरू कोणाचं नाव आहे? तुझं आहे ना? बघ किती वाटाणे सोललेत माझ्या आरूनी. हे बघा मस्त अशा आता वाटाणे सोलायला. देते बाई देते. बघा आता आमचा ड्रामा रडायचा. नुसती ऍक्टिंग करता येते है ना. बस तसं नाही, खाली ठेव आणि मग सोलून टाक. मस्त सोल बर का, मग आपण संध्याकाळी त्याची भाजी बनवू. माणूस म्हणता ना लेक कामाला आली की मग आईला टेन्शनच नाही राहून जाते. यातली गोष्ट आहे आता आमची. आता माझी आरू पण थोडं थोडं करता मस्त अशी काम करते. तर चला आता आपण आहे ना संपूर्ण अशी सब्जी आहे ना सोडून घेऊ आता रॅक मध्ये, नाहीतर राहिली ना अशी आरूच्या नादानी माझी संपूर्ण अशीच राहून जाणार आहे मला माहितीये. त्यामुळं घेऊ सोडून. काल पण फौजीने आणली होती ना, ती पण सोडावं लागन. आणि एकच दिवस झाले आता. कालच चक्क ही मेथीची भाजी आणली होती. झाले का निसून आरू? झाले वाटतं हिचे निसून. आता कालच मेथीची भाजी आणली पण पूर्ण अशी सुकून गेली डायरेक्ट. काल केलं डायरेक्ट. काल काय केलं होतं का आपण भाजी आरू? रात्री केली होती कांदा आणि टोमॅटोची चटणी, कारण की भाजी निसायचा आलता कंटाळा. म्हटलं आता उद्या करीन. तर आता सकाळी कारलं खराब व्हायला लागलं होतं ना, त्यामुळं ते करून टाकलं. आता संध्याकाळी म्हटलं मेथी करेन. तर एकच दिवसात किती सुकून गेली. आता उन्हाळा लागला का भाज्यांची, हिरव्या पाल्या भाज्यांची हिस्तारा होणार आहे. त्यामुळं आता फ्रीज घेणं तर उन्हाळ्यात भाग आहे. होय डबू? डबू, मी लाडाने तिला डबू म्हणत असते, कारण की लहानपणी खूप गोलू मोलू होती माझी आरू. होय आरू? आता फ्रीज घ्यायचा ना आपल्याला. उन्हाळ्यात तर घ्यावंच लागणार आहे फ्रीज, कारण की फ्रीज शिवाय काही काम नाही. थंड पाणी, त्याचबरोबर म्हणजे दही वगैरे करायला ठेवलं तरी पण ते पण, त्याचबरोबर पालेभाज्या सगळ्यात मेन म्हणजे खराब होतात ना. यामुळे आता फ्रीज घ्यावंच लागणार आहे म्हणजे उन्हाळ्यात. आता चाललंय बघायचं काम, पण काही आपल्या म्हणजे असं किमतीमध्ये असं काही म्हणजे रेंटमध्ये ना भेटू नाही राहिलं, त्यामुळे चाललंय. तर भेटलं तर घेऊन टाकणार, नाहीतर मग आता वाट बघावं लागेल कधी भेटन कधी नाही. नेहमी आता पोस्टिंग आउट तर कोणी ना कोणी जातच असताना, मग तिथे भेटून जाणार आपल्याला. तर तेच काय घ्यायचंय, सेकंडच घ्यायचंय. नवं वगैरे काही घेत बसायचं नाही, त्या झंझटीत पडणं खूप अवघड आहे. कारण की पुन्हा जायच्या वेळी ते विकायचं, ते लई म्हणजे टेन्शन येतं त्यावेळी मग. आणि कमी किमतीत देऊ पण नाही वाटत, काहीच नाही, आणि खूप लॉस होतो. यामुळे सेकंड घेतलेलंच परवडतं. त्यामुळं फ्रीज पण आणि कूलर पण घ्यावाच लागन. घेऊ आता, बघता येईल. चाललंय विचारपूस कधी घेणं होते काय, आता काय माहिती. तर चला आता आपण आहे ना फायनली आता आपली संपूर्ण अशी सब्जी आहे ना रॅक मध्ये सोडून घेऊ. आता नवीन आणलेली आणि जुनी आणलेली काढावं लागन. आणि ह्या इथं आता फ्रीज नसल्या ना मग काय असं होतं, संपूर्ण अशा मिरच्या आता किती एकखटीच फौजींनी त्या दिवशी इतक्या आणल्या. मी तरी म्हटलं होतं त्यांना एवढ्या आणू नका. संपूर्ण अशा बघा आता त्यातल्या हिरव्यापैकी किती मिरच्या अशा संपूर्ण वाळून गेल्यात मस्त अशा. चांगल्या अशा वाळल्यात बरं का. पण आता वाळलेल्या मिरच्याचं काही, हिरव्या मिरच्यात लागतात अशा पोह्याला वगैरे. परत आता मेथीची भाजी केली तर ती, त्याचबरोबर बीन्स असं म्हणजे लागतातच त्यांना ना. तर बघा आता किती मोठ्या मिरच्या अशा मस्त वाळून गेल्यात. तर मी काय त्या फेकून नाही देणार. मी मागच्याच व्लॉगमध्ये म्हटलं होतं तुम्हाला की त्याचा संपूर्ण असा वापर करून घ्यायचा कधीतरी. म्हणजे आता
आता थोड्या थोड्या करताना भरपूर अशा हे करते, म्हणजे साठवून ठेवते. जेव्हा खूप जास्त होत्या ना तेव्हा मग मिरची करायला देईन, नाही तर मग एकतर असं करीन की आरूची नजर वगैरे काढायची म्हटली ना कधी कधी मी अजून पण काढते तिची नजर. एकदम आपल्या गावठी पद्धतीत आपल्या आजी वगैरे कशा काढायच्या पहिल्यांदा, की मीठ त्याचबरोबर केस म्हणजे माझ्या आजी सुद्धा काढायची आमची नजर. तर तिनेच मला काही सांगितलं होतं, म्हणजे आरूची पण अशा पद्धतीनेच काढायचा, कारण की अजून लहानच आहे ती आणि खूप नखरे करते ना, त्यामुळं डोकं दुखतं आणि कळत पण नाही. आणि मग सारखं किरकिर केली का मग मी तिची अशी नजर काढत असते. त्यासाठीच मिरच्या लावून ठेवत असते मी राजस्थानला होते त्यावेळी पण असंच करायची, की मिरच्या त्याचबरोबर थोडे केस आणि त्याचबरोबर मीठ अजून भरपूर असं, म्हणजे कोणी कोणी त्यामध्ये भरपूर असं ॲड करत असतं. तर ते काही म्हणजे ना तिच्यावरून 3दा उतरून असं जाळ्यात टाकायचं, असं अशा पद्धतीने मी तिची नजर काढत असते अजून पण. म्हणजे एवढ्यात नाही काढली पण लहानपणी भरपूर वेळा काढायची. आता त्यासाठी पण ठेवल्यात लावून आणि दुसऱ्यासाठी पण, म्हणजे मिरची करण्यासाठी पण उपयोगी येतात, कशा ना कशासाठी येतात त्यामुळे फेकून देऊन त्याचं काय होणार आहे. तर चला आता भाजीपाला सोडून घेऊ पहिला. तर ह्यो आणला होता फौजीनी कालाचा भाजीपाला, तर तो सोडते मग राशनचा सोडते. तर इथे ना एक एक करता आता संपूर्ण भाजीपाला सोडून ठेवायचं काम चाललं होतं माझं. म्हणजे फौजींनी काल बाजारात गेले होते तेव्हा आणले होते, म्हणजे भाजीपाला आणला होता. अजून काही मला वाटतं इथंच गेले होते म्हणजे कॅम्पमध्येच एका साईडला जे भाजीपाला विकायचं दुकान आहे ना ते तिथूनच आणलं यांनी दोघांनी जाऊन, आरुणी तिच्या पप्पांनी जाऊन. तर ते काही सोडून ठेवला. त्याचबरोबर आज सब्जी भेटली होती ह्या आठवड्याची ना, ती पण सोडून ठेवली. आणि आता यावेळी तर संपूर्ण सब्जी वेगळीच भेटली आहे, भोपळा वेगळाच भेटलाय, पपाया पण नाही भेटला, त्याच्याऐवजी हिरवे केळीच भेटली आहे. त्याला पिकायला पण अजून टाईम लागणार. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या तर मला खूप कशा कशाला तर लागतच असतात कायम, म्हणजे बीन्स झालं, परत मेथीची भाजी पण दाट होती. त्याचबरोबर नाश्त्याला पोहे करायचे म्हटले की त्याला पण, पराठे करायचे म्हटले की त्याला पण, म्हणजे हिरव्या मिरच्या ना खूप लागतात मला भाजीपाल्यात मध्ये. तर त्यासुद्धा त्यांनी आणल्या होत्या. यामुळं ना सगळं एक एक करताना संपूर्ण भाजीपाला तो पण आणि त्याचबरोबर जो आपल्याला भेटला ना आज तो पण संपूर्ण असा एकदम मस्त असा सोडून घेतला. चला तर आता पूर्ण असं आहे ना संपूर्ण असा भाजीपाला एकदाचा सेट केलाय. आणि मागं कशी हवा सुटली संपूर्ण असं. इकडचं नागालँडचं खरंच वातावरणाचं काहीच सांगता येत नाही, कधी पण पाऊस नाही तर कधी पण वारं वादळ. आणि संपूर्ण असं आता मला झाडायला पुन्हा असा कचरा झाला असणार आहे बाहेर, मला माहिती आहे, कारण की खूप बाहेर हवा सुटली. आता पडदे सगळे उडतेत रूम मधले. आणि मस्त असा आता संपूर्ण असा भाजीपाला वगैरे सेट करून घेतला मी इथं संपूर्ण असा. आणि आरू मॅडमनी पण आमचं निसलेलं संपूर्ण फेकून दिले, पुन्हा वाटाने फेकून दिले ना आरू, तू निसले पण आणि फेकून पण दिले. आता मम्मीला म्हणा उचल आणि आवर काम पुन्हा तेच. जाऊ दे, करते येतीच खूप आहे, कारण की थोडं थोडं करताच लहान लेकरं म्हणजे शिकत असतात. तर त्यामुळं ती पण बऱ्यापैकी शिकते. मेथी पण निसती, त्याचबरोबर बीन्स पण निसू लागती मला. असे बरेचसे काम थोडे थोडे करू लागती, म्हणजे वाढी ती पण अजून काही तिला ते काही म्हणजे एवढं काही कळत नाही ना त्यातलं, पण करते तीच सगळ्यात मेन म्हणजे महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडं थोडं करत शिकत तर आहे ना, त्यामुळे हेच महत्त्वाचं आहे. तर जाऊ दे, बाकीचं तर काम वाढतच असतं. दिवसभर उद्योगच काय म्हणजे तोच आवरायचा. तर तेच चालले आता बघा, पुन्हा दिले टाकून. पुन्हा तीच एकटी म्हणजे एक उचलणार पण भरणार पण, तिचं काम ती करते पण पुन्हा मनाला आलं तर मग सोडून देणार, मग मला आवरावं लागतं ते. तर चला आता एकदाचं संपूर्ण भाजीपाला भरून सेट केलाय. आता संपूर्ण माझं म्हणजे जेवढी काय मी म्हटलंच होतं तुम्हाला, म्हणजे एवढा मोठा आहे ना फौजींनी हे मेन मार्केट मधूनच आणलं होतं, म्हणजे भाजीपाल्याचं रॅक. तर इतकं मोठं आणलंय ना, तर हे सुद्धा संपूर्ण पॅक झालंय. आता बघा, म्हणजे जेवढ्या वस्तू आपण घरात म्हणजे मोठ्याला आणू किंवा आणू ना, त्या वस्तू खरंच त्या पण आपल्याला अपूर्ण पडत जातात काही दिवसातून. असंच काही झाले. आता हे पण जेवढं आहे ना, पहिल्यांदा छोटे होते तर त्याच्यात पण ऍडजस्ट व्हायचं ना, आता मोठे घेतलेत तर त्यात ऍडजस्ट होऊ नाही राहिलं, म्हणजे असं होते काहीतरी. हे तर चालूच राहते. चला आता पहिल्यांदा हे सगळं काही ठेवून देते आणि मग घेऊ जेवून. आता मी म्हटलं होतं हे दोघं जोपर्यंत भाजी आणायला गेलेत ना तोपर्यंत मी जाईन आणि मस्त अशा थोड्याफार गप्पा मारून येईन बायकांसोबत, आणि तुम्हाला पण त्याच बहाण्याने म्हणजे तिकडच्या क्वार्टर्स वगैरे दाखवणं होईल. पण ते काही जमलं नाही. आता ते बघू, आता दुसऱ्या व्लॉगमध्ये कधीतरी शेअर करेन मी तुमच्यासोबत, कारण की म्हणजे हे गेले होते गाडीवर शेजारच्या त्यांच्या म्हणजे भाऊंसोबत त्यांच्यासोबत. तर गेले येऊ मिनिटात आणि आले पण येऊ मिनिटात संपूर्ण अशी सब्जी घेऊन. म्हणजे मला घरातलं थोडं फारच पसारा आवरूस तर आले पण घेऊन, यामुळे जाणं पण नाही झालं. आणि आता फौजी गेलेत पुन्हा ऑफिसला.
मी आता आवरले हे, त्याचबरोबर आता आरूचं इकडं चाललंय काम. आणि मग जेवण तर नाही घेत अजून करून, ते आल्यावर मग जेवण करू आम्ही दोघं. पहिल्यांदा आरूनी तर केलंच होतं जेवण, म्हणजे बाजरीची भाकर आणि बटाट्याची भाजी तिने खाल्ली होती मस्त अशी चुरून. आता तिला लावते झोपी, म्हणजे 1 वाजत आलेली आहे आता, 2 तास कंप्लीट झोप खाईन ती. तर तिला लावते झोपी आणि मग नंतर जेवण करणार. तर चला आता फायनली म्हणजे संपूर्ण काम आवरले. संपूर्ण कशाचं आवरलं म्हणणार, कारण की दिवसभर जरी काम करत राहिलं ना तरी कमीच वाटतं. काही ना काही थोडं थोडं करता येतच राहते. दिवसभर काम होतं असं करायचं. म्हणजे मलाच एक आता आश्चर्य वाटतं की मी जेव्हा गावाकडे होते ना तर त्यावेळी मी म्हणजे साधारण 11 वाजेपर्यंत संपूर्ण असं काम आवरून ना निवांत बसायची. आणि जशी इकडे आली ना आता तसं माझं दिवसभर काही ना काही खुटूरुटू थोडं थोडं करताय ना चालतच राहते. मग असं एक वाटतं की तिकडं कसं काय इतक्या लवकर आवरायचं आणि इकडं कसं आवरत नाही. तर इकडं कसं आवरत नाही तर त्याचं कारण म्हणजे एक आरूच आणि बाकी थोडं आपलं पण म्हणजे आता हायघाई असते कामाची करण्याची की नवा चला आवरण निवांत, कोण खाणार आहे इतक्या लवकर. गावाकडं कसं आता आई बाबांना म्हणजे रानात जावं लागायचं ना तर सकाळी संपूर्ण असं स्वयंपाक नाश्ता लवकर तयार करावा लागायचा. तर असंच काय आता फौजी सुद्धा इथं कसं दुपारी येतात त्यामुळं मी पण लेटच स्वयंपाक करते, गरमागरम करायचं एवढं बस एवढं. यामुळे ना मी पण लवकर करत बसत नाही, कारण की कसं आता जोपर्यंत आपण सोबत आहेत ना तोपर्यंतच म्हणजे त्यांना पण कसं की गरमागरम खायला पण भेटतं किंवा ज्या त्या वस्तू म्हणजे मनाला वाटण ना त्या खाऊन आपण म्हणजे करून घालू शकतो. पण जेव्हा आपण नसतो ना त्यावेळी मग कसं आता कसं पण खावंच लागतं, गार असो नाही तर गरम असो कसं पण. तर आहे सोबत तर चला आता हे काय म्हणजे आपल्याने होतंय तेवढं करायचं, बाकी नंतर तर मग आहेतच आता इथलं लंगरचं जेवण, बाकीचं काय आहे मग. तर चला आता मस्त असं आहे ना संपूर्ण असं भाजीपाल्याचं इथं सेट करून दिलं आणि त्याच्यावर आहे ना हे असे कापड आणले इथे फौजींनी मॉलमधून म्हणजे आणले होते, त्याच्यावर असे झाकून ठेवायला जेणेकरून अशी भाजी पण सुकणार नाही काही नाही. आणि म्हणजे वरती कसे असं किडे वगैरे छोटे छोटे चाचणं वगैरे फिरत राहतात ना भाज्यांवर, त्यामुळे हे असे टाकून दिलं होतं मी त्याच्यावर मस्तपैकी की भाजी सुद्धा लवकर सुकणार नाही काही नाही. आणि आता इथं माझ्या आरूनी संपूर्ण असे वाटाणे आता निसून मोकळे केले असते डायरेक्ट. आता हे बघा आमच्या आरू मॅडमनी संपूर्ण वाटाणे निसलेले आहे ना संपूर्ण असे इकडे तिकडे पांगून दिलेत. आणि काय अशी म्हणजे कधी मध्ये आता आजीला ती तिच्या गावाकडे बघायची ना अशी दळण करताना उफणीत आणि असं सुपावर याच्यावर, तर त्याच्याच सारखं असं उफणत होती डायरेक्ट असती म्हणजे ताटलीत आणि संपूर्ण वाटाणे तसेच सांडून दिलेत. हे बघा आता हे संपूर्ण वाटाणे आता इकडे तिकडे सगळं संपूर्ण हे करून दिलेत आता तिने. आता पुन्हा वेचन तिला असं वाटतं आता मम्मी हानती का काय, पुन्हा वेचून ठेवीन आणि पुन्हा हे करण. अरे तुला झोपायचं नाही आता, कमून झोपायचं नाही, जुजू करायचं ना आता, कमून जुजू करणार ना. चला मग आता उठा बरं, संपूर्ण असं त्याच्यात भरभर का तू आता सगळे वेचून टाक त्याच्यात. तर आता संपूर्ण असा घरात झाडू मारावं लागणार आहे एकदा, कारण की आरू मॅडमनी संपूर्ण इकडे तिकडे हे उद्ध्वस्त केले काय जे संपूर्ण अशी भाजी आणली होती ती. आणि आता माझ्या असतं मस्त अशा मिरच्या ज्या काढल्या होत्या ना वाळायला त्या उन्हाला ठेवते वाळायला, कारण की थोडंफार ऊन चमकत आहे तर टाकते आता उन्हाला वाळायला. थोडं बऱ्याचशा वाळ्यात, एवढं काय वाळायची गरज नाही, अशा थोड्या थोड्या करता एका पिशवीत ठेवलेल्या आहेत मी भरून, एक खटी होईपर्यंत अशाच थोड्या थोड्या करता ठेवीन साचवून. तर चला आता संपूर्ण असं घरातलं काम आवरलंय, म्हणजे आता फक्त झाडू मारायचा राहिलाय. फौजी आली का मग लगेच जेवण करून घेऊ आणि आरूला पण आता झोपी लावते कंप्लीट 2 तास तर ती झोपण. आणि उन्हाचं आता कसं म्हणजे बाहेर खेळण्यापेक्षा जागी असली का सारखं मग बाहेर पळणंच राहतं, यामुळे उन्हाचं 2 तास तरी झोपली ना मग काही टेन्शन राहत नाही तिचं आणि किरकिर पण करीत नाही. तर तिला लावते झोपी आणि आता झाडू वगैरे मारते. तर चला आजचा व्लॉग ना असाच होता, काही म्हणजे डेली रुटीनबद्दलचा व्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत राहा. तर चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.